रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ता संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसहित त्यांच्या पक्षातील खासदारांनी प्राणी पक्ष्यांचे बळी दिल्याचा दावा केला आहे। 2 आठवड्यांपूर्वी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राऊतांनी तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादाचा संदर्भ सामनामधील रोखठोक सदरामध्ये दिलाय। बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे मुंबई महाराष्ट्रात आणून पुरल्याचाही दावा राऊतांनी केलाय। जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो। मी नास्तिक नाही, पण धर्माचे वर्तवैकल्यांचे अतिरेकी अवडंबर म्हणजे हिंदू धर्म नाही असं मानणाऱ्या पंथातला मी आहे। त्या दिवशी रविवार होता व अमावस्या होती। कामाख्या मंदिर व परिसर प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत होता। एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरात घोंगावत होता। दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके, बकऱ्या व इतर प्राणी होते ते देवीला बळी देण्यासाठी आणले होते हे स्पष्ट दिसले। मंदिरात जाण्यासाठी प्रचंड रेटारेटी चालली होती। मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे। मूर्तीचं दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो। जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्यांच्या समोर यजमान बसवून पांडा मंडळी विधी करत होते। ताजे बळी प्रयोग मंदिराच्या मागच्या बाजूला झाले व ते मंदिरात आणले गेले। आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काटा काढण्यासाठी हे बळी विधी या मंदिरात देतात आणि सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात। महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले व त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा लोकांनी माझ्याकडे काढली असं राऊत यांनी रोखठोक सदरील लेखात म्हटलं आहे। नेमका काय संवाद झाला, पांडा लोकांसोबत काय संवाद झाला हे राऊतांनी पुढे सांगितले। आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है असं ते मला म्हणाले। 3.5 वर्षापूर्वी या गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली। वो शिवसेना के लोगों ने यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दी। कितने लोग थे? मी। वो एक साथ 50-60 लोग आए थे। पांडा। कौन सा पूजा किया? मी। यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को। पांडा। कौन सा बलि दिया? भैंसों का काटा। कुछ लोगों ने बदक को भी काटा। शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया। पांडा। मंतरलेली शिंगे कुणी कुठं पुरली ते रहस्यच। पांडा म्हणाले, बहुतेक सगळ्यांनी रेड्यांचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले। त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात व इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते। त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावलं जातं। मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली, ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठं पुरली ते रहस्यच आहे असं राऊतांनी लेखात म्हटलं आहे। शिंदे यांच्या काळात शिंगे ही वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली। मुख्यमंत्री फडणवीसनी वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती। आज फडणवीस वर्षावर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनींचं स्पानिंग करून घेतलं। त्या शोध मोहिमेत तिथं पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली का हा पहिला प्रश्न व श्री फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले का हा दुसरा प्रश्न। अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र। संत गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्फत अनेकांनी या लढाया लढल्या। नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावं लागलं। त्या महाराष्ट्रात शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचं पेव फुटलं आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले असं राऊत यांनी म्हटलंय। मूर्तिपूजा, कर्मकांड व बळीप्रथेविरुद्ध संत गाडगेबाबांनी आयुष्य वेचलं तरीही हिंदू धर्मात व शक्तिपीठे समजल्या जाणाऱ्या आपल्या मंदिरात हे सर्व सुरू आहे। एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली। त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व ते बळी देण्यासाठी रांगेत उभे राहू लागले। ठाणे परिसरातील किमान 100 लोक मला मंदिर परिसरात दिसले। पुरोगामी महाराष्ट्राची ही वाट बिकट आहे, कारण सर्व समस्यांवर जादूटोणा व शंखनाद हाच उतारा इथं ठरलाय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। एखादा मांजर देखील राजाकडे धीट नजरेनं बघू शकते, पण महाराष्ट्रात स्वतःला वाघ समजणाऱ्यांची अवस्था शेळ्यांसारखीच झाली व हुकुमशहांना शरण गेले। मानसिक स्वास्थ्य आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी जादूटोणा व अघोरी तंत्राचा आधार घेतला।
शिंदे गटातले बहुतेक सर्व लोक या अघोरी मार्गाला लागलेत. त्यांची मासिक पगारावर असं विधी करणारे आणि कुंडल्या पाहणारे लोक नेमण्याची माहिती त्यातील एका आमदारानं दिली. तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचं भविष्य नक्की काय या चिंतेनं मी अस्वस्थ झालो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.